कालवून असं कालवून रपटा मारायला म्हणजे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझी पुरणपोळीवरती. तर आजचा ब्लॉग कशामुळे आहे तुम्हाला टायटल बघून ते कळालं असणार. तर आजचा ब्लॉग आहे अधिक मास मध्ये जावयाचे मानपान कसे करायचे. तर आजचा ब्लॉग एकदम ओंकारसाठी स्पेशल असणार आहे, कारण तो जावई आहे ना, त्याच्यासाठी आईनं फार काय काय स्पेशल पण बनवले. तर बघूया काय काय स्पेशल आहे ते म्हणून, आणि बघा ओंकारची ऍक्टिंग कशी चालले. तर गाईज, हा अधिक मास आमचा पहिला लग्नानंतरचा पहिला अधिक मास आहे, आणि खूप जणांना असं क्वेश्चन पण असणार की आम्ही पहिला अधिक मास कसा करायचं, आणि आम्ही तिघा चौघांनाच विचारत असतो की हे कसं करायचं असं म्हणून. तर ह्या व्हिडिओमध्ये मी थोडी माहिती देणार आहे तुम्हाला की कसं करायचं आहे अधिक मास मध्ये जावयाचे मानपान, आणि आई सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कशी आम्ही व्यवस्था वगैरे करायची असते म्हणून. तर हा व्हिडिओ एंड पण नक्की बघा, तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ फार. आणि जर तुम्ही कसं करता मला ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर चला चालू करूया आमचा व्हिडिओ. आणि गाईज, पहिला अधिक मास म्हणजे तुम्हाला माहितच असणार की म्हणजे मुलीच्या आईची धावपळ कशी चालू असते की जावयाला काय काय करून घालायचं आणि काय काय नाही म्हणून. तुम्ही इथं बघू शकता की आईनं पण काय काय केले छान छान. आणि आईनं पुरणपोळी केले जावयासाठी, स्पेशल लाडका जावई आईचा, होय नाही आई काय बोलत नाही वाटतं कॅमेरा समोर. इकडं बघा. हा, आणि कोशिंबीर पण केले, सांडगे पण तळलेले आहेत, कटाची आमटी केलेली आहे, भात आणि बटाट्याची भाजी. हा, आणि अंबू काय करायला निवेद. पहिला देवाला निवेद, आणि मस्त सजवले आज अमृता. आणि सगळं ठेवायला आंबा बी ठेवा की देवाला नको काय आंबे पण ठेवणार चिरून मस्त पैकी ठेवा. ते आंब्यांचं सीझन नाही, मग देव काय खात नाहीत काय, त्यांना पण पाहिजे की आंबे. हा मोठा आंबा कापणार आहे. स्वामी घेऊ नको, हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींचे घरात राहतो. कमी तिथे स्वामी, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट शक्य नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पण रांगोळी काढ, मी ताटं करून आणते दोघांची. काय हा चालतंय. मग जोपर्यंत आई सगळं हे ताट वगैरे रेडी करायला, मी म्हटलं मी तोपर्यंत रांगोळी पण काढून घेतो म्हणून. तसं पण मला रांगोळी काढून घ्यायला आवडते, आणि आम्ही दोघं जण असं मिळून करालो इकडं. तुम्ही बघा, मी छान काढलोय रांगोळी. आणि असं काही नाही की म्हणजे असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे. जे काही पण मी आधी पण तुम्हाला सांगितलंय की जे काही पण पॉसिबल आहे आम्ही तसं सुद्धा करू शकतो. यात मी पण लई खुश आहे, लई दिवसानं पोळ्या खाणार आहे मी, आणि आईने केले. आणि आर्या पण जरा हातभर लावायला वाटतंय ना, हेल्प करायला जरा जरा. आणि मस्त पोळ्या खाणारच, लई दिवसानं खाणार वाटतं मी. तर आज पोळ्यांचा बेत केला आज, आणि परत आणि मी जाणार, कधी खाणार काय माहिती नाही, म्हणून आज करून घालायचं ठरवले मी. लास्ट मी गणपतीला खाल्लेलो, आज खाणार पोळ्या. आणि मम्मी तिकडे गेल्यावर घरी टाइम भेटत नाही ना, हे करून घ्यायचं. आणि असं काय तर झालं तरच पोळ्या दिन करून होतात आणि खाऊन होतात, हो ना. सगळे असले तरच पोळ्या करून होतात. एकट्या दुकट्याचं हे म्हणजे हे नाही आहे. ओंकार, गुळणी का सारा वाढू ताटामध्ये? गुळणी पाहिजेच, पोळी राहिली गुळणी पाहिजेच, आणि त्याच्यावर दूध आणि सई मस्त कालवायचं आणि खायचं. पाहिजे. मला तर माहित नाही खरं किती लोकांचं असं कॉम्बिनेशन आहे, मला माहित नाही. मला पुरणपोळी आणि सार आवडतंय. हे कुठलं पुरणपोळी आणि सार, हे कुठलं कॉम्बिनेशन? फार छान लागतंय. असं फार जणांना आवडतं पुरणपोळी आणि सार मध्ये बुडवून तिखट गोड एवढं छान लागतंय. मला तर म्हणजे पोळी, नंतर ते गरम गुळणी, थंड दूध आणि सई, आणि ते आधी वाटीत घालून बुडून खायचं, ते काय आम्हाला जमत नाही. कालवून रपटा मारायला म्हणजे मगच मजा ती पोळीची. ते एकदम असं बुडून खायचं, ते काय आम्हाला जमणार नाही. ओके, ज्याची पसंत वय. कसं खाणार. मग असं ताट आई रेडी करायला आमचं. आणि
आई असं पुरणच पोळी करायचं असं असं काय आहे काय? नाही तसं का नाही. आता ह्या आंब्याच्या सीझन मध्ये आमरस केलीस तरी चालतंय, परत शिरा केलीस तरी चालतंय. काहीतरी गोड पुरी पदार्थ भाजी. असला म्हणजे जेवणात गोड पदार्थ पाहिजे. हा हा हा. जावईला विष्णू स्वरूप मानलेलं जातं आहे, म्हणून जावईला आपल्या घरी बोलवून छानपैकी त्यांना जेवण पुरणाचं करून वाढायचं. असं म्हणतात की आपली जावई आणि लेक एकदम लक्ष्मीनारायणचा जोडपा असतोय म्हणून. सुंदर असं सजवून त्यांना दोघांना जेवायला बसवायचं. आणि मस्त आमचं ताट बी रेडी आहे. येस, चला चला जीव घेऊया पहिला. आई तुम्ही पण या आमच्या सोबत. या सगळी बसा, सगळी बसून जेवण करूया. चालू करा का? हा. आणि जेवण एकदम टेस्टी झालंय आई. पुरणपोळी एकदम मस्त झाले. तसंच सगळेजण आता जेवण करून घेऊया आणि नंतरला मग आणि एक छोटासा फंक्शन आहे ते पण सेलिब्रेट करूया. छान झालं पोळी. छान झालं. आणि ओमकार तू काय करायलास? मी तर कालून खाणार बाबा. ओ. ह्याच्यात बुडून खायला होत नाही. मस्त म्हणजे होते. कालवून खाल्ल्याशिवाय पोळी पोळी खाल्ल्यासारखं होत नाही. खायला का होत नाही. एक एकट्यानं असं आवडतंय. हम्म. मला तर पोळी आणि सार आवडते. हे कॉम्बिनेशन मला काय आवडलं नाही. आणि वाण कसं रेडी करायचं म्हणजे पहिला लेकीला द्यायला साडी, त्याच्यावरती 101 रुपये किंवा 111 रुपये ठेवायचं. आणि जे काय पण वस्तू असतात ना, हे गिफ्ट ना नवरा पण देऊ शकतो ओके बायकोला. तर ह्याच्यामध्ये सगळं काय पण नेल पेंट वगैरे काय पण असते, असे 5 शृंगार असतात काही पण, ते त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे जोडवी. जर तुम्हाला मुलगी नसली तर तुम्ही जे कोण पण मानलेली मुलगी असते तिला किंवा तुमच्या भाचीला सुद्धा हे करू शकता. आणि काय पण आवडते फ्रूट्स किंवा काय पण असतील ड्रायफ्रूट्स ते सुद्धा साईडला ठेवून आम्ही ते ओटीमध्ये देऊ शकतो. आणि अनारसे द्यायचं तर गाईज तुम्हाला माहीतच असणार. तर ॲक्च्युली 33 अनारसे असं नाही म्हणायचं, 30 आणि 3 अनारसे असं म्हणायचं. आणि अनारसासोबत तुम्ही जावईला असे फळं पण देऊ शकता, 5 फळं आणि कंप्लीट शर्ट पॅन्ट पीस हे देऊन छानपैकी आयर करून घ्यायचं. अनारशांच्या वरती एक चांदीचा दिवा पॉसिबल असला तर तुम्ही ठेवू शकता किंवा नॉर्मली जो दिवा असतो ना अवेलेबल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता, चालेल. सुपारी मी हे ओंकारला त्याच्यावरती ठेवून नारळ ठेवून हे करायचं. हे तुला आणि ओंकारला फुल. ओंकारचं पण ठेवूया तिथं. आणि तयारी तर फुल जोरात चालू आहे इकडं. होय. फुल सजून ठेवलेत. माझं तर आज रेस्टच वाटतं, फक्त रेस्ट काम वाटतं तू माझं. जावई बाबा. बदाम आणला नाही. आंबू बदाम म्हणून लग्न करून घ्या. जे कोणी करून घेतला ते लग्न करून घ्या आणि हे सगळं करत बसा. आरामात करा लग्न, गडबड करू नका. आई गडबड करायचं काय, शिस्तीत लग्न करायचं, वयात लग्न करायचं काय? नाही, वयेत बरोबर लग्न करायचं. म्हणजे गडबड करायचं मुलांनी काय सावकाश आराम एन्जॉय करून करायचं लग्न. ह्याच्यावर असतं ते. त्यांना गडबड असली तर गडबड करायचं, नाही तर शिस्तीत करायचं असेल तर शिस्तीत करायचं. आता मी काय केलं, गडबड केलं काय शिस्तीत? नाही बरोबर आहे तुझं वय. मला तर गडबड वाटली. नाही तुझं पण आणि आंबूचं पण वय बरोबर आहे. आणि केवढं आता. आणि अशा प्रकारे दिवा पेटवायचं आणि 30 आणि 3 अनारसे असतात त्याच्या करेक्ट मध्ये ठेवायचं, कारण आम्हाला ते अनारसे घेऊन ओवाळायला पाहिजे म्हणून. आणि बाकीचं जे काय पण असतंय तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघा, असं प्रॉपर तयारी करून घ्यायचं. नारळ वगैरे ठेवून जे काय पण ओटी भरताना लागतंय साहित्य ते सगळं ठेवायचं. आणि जे काय पण जावईला आणि आपल्या लेकीला जे काही पण आवडतात वस्तू खायच्या ते सगळं असं छान सजवून ठेवायचं. हे बघा, आणि असं खूप सुंदर वाटतंय आणि खूप असं प्रसन्नसुद्धा वाटतंय. मस्त मिळालंय की. हे खायचं रे, सगळं खायचं. तू आजच खायचं ते. चल आज आता खायचंय. खायचं आता खावा खावा. हा. चालतंय का. मस्त आहे. छान आहे. तू कशाला आणि आरती ते तांदळाच्या पिठाचं कसं हे करून 7 दिवस भिजत घालून. काय म्हणतात त्याला? अनारसे. अनारसी दिले तेवढे रे मला खायला, आणि मी एकटाच खायचं वाटतंय. तू बघ सगळे म्हणून बघा. आंबो आणि नवीन शर्ट पण येणार आहे कर महाराजाला. मस्त. असं घ्यायचं. आणि आई आरती विरवायचं शिकवाले आर्याला. लहान आहे म्हणजे चालतंय, चूक झाली तरी चालतंय. लहान आहे ना अजून, काय सगळं सांगावं लागतंय. सगळं असं करायचं तसं करायचं. शिकते. मुलगी शिकली, प्रगती झाली. मग असंच सगळं सजून ठेवलं, हे सजून ठेवलेलं आहे. मस्त एकदम सजून ठेवलेलं आहे.
आंबे आणि खायचं व्हायचं ह्याच्यात ड्रायफ्रुट्स तर नाही तिथं सगळं मस्त. आणि आंबोली अरे माझं शर्ट, नवीन शर्ट होय आणि अमृताची अनपॅकिंग म्हणजे अनबॉक्सिंग सुरू आहे वाटतं. होय काय काय बोलायचं तुला? हे बघ, जोडवी दिलाय ना आणि हे तर ओमून दिलाय हे आणि आईनं साडी पण दिली नवीन आणि हे मी माझ्या ब्लॉग मध्ये नक्की घालणार. खूप सुंदर हा, आहे ही कुठलं? साडी आणि मी हे नक्की घालणार. तुम्ही नक्की बघा. मजा मेन मजा अमृताचीच आहे वाटतं. होय होय. मग जावायचं नाव कशाला माहिती? लेक जावयांचीच जावायचं नाव आणि फायदा मुलगीचा. लेक जावयाचा कौतुकाचा. लेक जावाय कौतुक. खूप एवढा मोठा आंबा बघा तिथं. लेक जावयाच्या कौतुकाचा. हा. फक्त हे काय नाही आहे म्हणणं आहे फक्त जावायचं नाव आणि मुलगीचं गाव. आणि अमृताला आंबा आंबा बघा आंबा. फेवरेट आहे ना माझं. अय्यो आंबू तोंडावडा दिसायला तुझा आंबा. अरे एकटीच खाणार काय? देणार सगळ्यांना. सगळ्यांना आणि अमृता तर आताच घालून बसले बाई. आता ते घालायलाच दिलेलं असतंय. गडबड सगळ्यांची गडबड. टाकायचं इकडं, मग इथे ऍडजस्ट करायचं. हा तिथं. इकडं खालती. नाही नाही इथं. झालं एक बी खाऊ नको त्यातला माझे ते सगळे. नाही तू दिलास तर खातो हे. सगळे मिळून करूया. हे घेऊन जा. दिवा ठेव. आणि तसंच मग आम्हाला ते अनारशाने ऑप्शन वगैरे करून झाल्यानंतरला जो दिवा असतो ना वरती चांदीचा तो घेऊन देवाकडे ठेवायचं आणि तसंच देवाची पण आरती करून घ्यायचं आणि देवाला पाय पडून घ्यायचं आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा इज इम्पॉर्टंट. अष्टपुत्रवती भव. आणि एक्साइटमेंट बघा साडीची. आत्ताच ओपन करून आत्ताच घालणार आहे काय? ब्लाऊज शिवायच्या आधीच. नाही मी माझ्या एक्साइटमेंटने मला आईनं आणले आपल्या चॉईसची म्हणजे मला असं बघायला फार एक्साइटमेंट असते. काय बर. म्हणून किती पण केलं केवढा पण कितीची पण साडी असू दे कमीची असू दे किंवा जास्त असू दे पण माहेरच असलं तर एक हेच असतं आपलं. आशा एक राहतेच कवडं आशा एक थोडीशी तर असतेच असतेच. माहेरचं म्हणजे थोडं की म्हणजे हा काय आणलं म्हणजे आईनं काय आणलं माझ्यासाठी असं ते मग वाव साडी बघ. मस्त आहे कलर कलर? मस्त आहे. हे बघ थांब तुला लावून दाखवतो. हे बघ छान दिसायला छान आहे ना, तुझ्या colour पण छान कलरला आणि उठून दिसायलाय कलरला तुझ्या. होय, छान आहे साडी. असं शॉर्ट्स. हे बघ आई सांगायला म्हणजे असं असं घाल. हे बघ. हम्म. ही घालणार मी. मग असा होता आमचा दिवस. छान एकदम मस्त आणि एवढे सगळे गिफ्ट वय छान झालं छान. फंक्शन एकदम मस्त झालं. वय लहानचं फंक्शन आमचं. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा ब्लॉग आवडला असेल तर आणि लाईक आणि कमेंट सुद्धा करा. असे खूप सारे ब्लॉग्स आम्ही घेऊन येऊ. बाय बाय. तुमचं प्रेम महत्वाचं आहे आमच्यासाठी. Yes. बाय बाय.